दिल्लीतील जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रमाबाबत नवापूर येथे डॉक्टर विशाल वडवी यांनी दिली माहिती। नवापूर विश्रामगृहावर जनजाती सुरक्षा मंचचे संयोजक डॉक्टर विशाल वडवी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली। या प्रसंगी नवापूर परिसरातील डिजिटल मीडिया, दैनिक आणि साप्ताहिक वृत्तपत्रांचे सर्व पत्रकार उपस्थित होते। गेल्या 24 मे रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर जनजाती सुरक्षा मंच तर्फे आयोजित भव्य जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची माहिती देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉक्टर विशाल वडवी यांनी सांगितले की जनजातीय समाजाची संस्कृती, रूढी, परंपरा आणि स्वतंत्र ओळख टिकवून ठेवण्यासाठी या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला देशभरातून तब्बल 2 ते 3 लाख आदिवासी बांधवांचा प्रचंड जनसागर उसळला होता। समागमात वीर सिद्धी, कान्हूवीर, चांद आणि भैरव यासारख्या महान जनजातीय क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। आदिवासी समाजाची संघटित शक्ती आणि समृद्ध वारसा दर्शविणारा हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरल्याची माहिती यावेळी देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल। आदिवासींच्या समोर आज जो काही प्रश्न आहे तो इतका गंभीर आहे की आदिवासींना स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी झटावं लागतंय आणि त्याला कारणीभूत आहे की जे काही बाहेरची जी संस्कृती आहे त्याचं होणारं आदिवासी संस्कृतीवर होणारं अतिक्रमण, मी आक्रमण आणि अतिक्रमण हा शब्द वापरेल। थोडक्यात सांगायचं झालं तर आदिवासी ज्या माणसाने आदिवासींचे रूढी, परंपरा, संस्कृती, चालीरीती आणि देवदेवताचं पूजनचं जो पद्धत असते ती ज्याने बदलली, जो स्वतःला, ज्या माणसाला आदिवासी देवी देवमोगरा माताचा प्रसाद खायला लाज वाटते, अपवित्र वाटतं, ज्या माणसाला आदिवासींचं खळं पूजलेलं त्याला अन्न आवडत नाही कारण की ते फक्त पूजलेलं आहे म्हणून त्याला अपवित्र वाटतं, अशा माणसाने आदिवासी संस्कृती, आदिवासी धर्म सोडून दिला आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि अशा माणसाला आदिवासींसाठी असलेलं आरक्षणामधला हिस्सा, वाटा भेटायला नको अशी आमची जनजाती सुरक्षा मंच म्हणून आमची मागणी आहे। त्या दृष्टीने आम्ही दिल्लीला 24 मे ला आम्ही एक जनजाती समागम म्हणून आम्ही एक मोठी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि भारताचे गृहमंत्री, भारताचे पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती या तिघींनी आमच्या सगळ्या मागण्या शांत चित्ताने ऐकून घेतलेल्या आहेत आणि सहानुभूतीपूर्वक ते त्या गोष्टीवर विचार पण करत आहेत। शेवटी आम्ही आदिवासींच्या अस्तित्वाची लढाई लढत आहोत आणि लवकरच आम्हाला आमच्या मनासारखं सरकारकडनं जी अपेक्षा आहे ती पूर्ण होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो।